भोंदू अशोक खरातच्या SIT तपासामध्ये धक्कादायक खुलासा झालेला आहे। माझं मरण इथेच आहे अशी प्रतिक्रिया चौकशी दरम्यान खरातनं दिल्याची माहिती आहे। अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। चौकशीमध्ये खरातनं फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे खरातवर गंभीर आरोप आहेत। भोंदूगिरी करत श्रद्धेचा गैरवापर केल्याचा आरोप खरातवर आहे। खरातकडून आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे। SITच्या तपासामध्ये आणखी अजून धक्कादायक गोष्टी समोर येण्याची माहिती आहे। अत्यंत धक्कादायक ही माहिती, रोज नवनव्या गोष्टी या अशोक खरात संदर्भातल्या समोर येत आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, या घडीचं काय अपडेट? अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन महत्त्वाचे अपडेट जे आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहे। आता अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारासंबंधात जी ईडीची एंट्री यामध्ये झालेली आहे त्यामध्ये त्याचे अकाउंट जे आहेत ते सील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार अशोक खरातचे सगळे अकाउंट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। त्याची पत्नी कल्पना खरात हिचे देखील बँक खात्याशी संबंधित असलेले जे अकाउंट आहे ते देखील सील करण्यात आलेले आहे। एकूणच त्याचे जे आर्थिक सगळे व्यवहार जे आहेत ते ठप्प करण्याचा प्रयत्न ईडीचा आहे। ज्या अर्थी कल्पना खरात फरार झालेली आहे त्या अर्थी ईडीने ही मोठी कारवाई केलेली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा देखील संशय आहे आणि त्या अनुषंगाने देखील तपास केला जातोय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने कारवाई जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते।